आमच्या गावात अशा भरपूर महिला आहे ज्या बिचाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ते रोज बँकेला फोन करून विचारता किंवा सेतू केंद्रावर जाऊन पण विचारता की लाडकी बहीण योजनाचे पैसे केव्हा येतील. आणि आमच्या गावाच्या महिलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रातील महिलांच्या मनात एकच चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते अजूनही खात्यात जमा झालेले नाहीत. नोव्हेंबर संपला, डिसेंबरही सरत आला, तरीही लाभार्थी बहिणी आपल्या हक्काच्या मदतीची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर आणि अनेक ठिकाणी बातम्या पसरत आहेत की सरकार 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे खात्यात टाकणार आहे आणि मोठा दिलासा देणार आहे. पण या दिलासाची बातमी खरी ठरेल का? पैसे खरोखरच येतील का? आणि येणार असतील तर कधी? हा प्रश्न प्रत्येक घरात विचारला जातोय. लाडक्या बहिणींना लडकी बहीण योजनाची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कुठलीही माहिती चुकणार नाही. सरकारने या योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी अर्जांची छाननी सुरू केली आहे. काही अर्ज तपासणीच्या टप्प्यात आहेत. काहींच्या केवायसीमध्ये आधीच चुका झाल्या होत्या, त्या दुरुस्त करण्यासाठी महिलांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. विशेषतः एकल महिला, घटस्फोटित, परित्यक्त आणि अविवाहित महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी आधी केवायसी केले आहे पण त्यात काही त्रुटी राहिल्या होत्या, त्यांनाही पुन्हा प्रक्रिया करून माहिती अपडेट करण्याचा पर्याय मिळालेला आहे. म्हणजेच सरकार आपली प्रणाली स्वच्छ आणि अचूक करण्याच्या दिशेने काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी 6103 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली होती. निधी मंजूर झाला, निधीचे वितरण कागदावर सुरूही झाले, पण प्रत्यक्षात हा पैसा खात्यात पोहोचण्यासाठी योग्य वेळ आणि परवानगी दोन्ही महत्त्वाची असते. आणि नेमके इथेच अडथळा निर्माण झालाय. राज्यात सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी 4 डिसेंबरपर्यंत संपतील असे अंदाज होते, पण काही याचिका दाखल झाल्या, निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता सुरू राहिली. त्यानंतरही लगेच 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची नवीन आचारसंहिता लागू झाली, जी आता 15 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. या कालावधीत थेट लाभ वितरण करणे निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय शक्य नाही आणि अशा लाभ वितरणाला विरोधकांकडून तीव्र विरोध होऊ शकतो. त्यामुळे सरकारने मागणी केली तरी निवडणूक आयोगाने परवानगी देण्याची शक्यता अत्यंत कमी दिसते. कोर्टाने राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही घोषित होऊ शकतात. त्यामुळे आचारसंहितेचा टप्पा संपतो की वाढतो यावरच पुढील हप्त्याचे भवितव्य अवलंबून आहे. जर निवडणुकीचा कार्यक्रम 15 जानेवारीनंतर थोडा गॅप घेऊन जाहीर झाला तर कदाचित सरकारला दिलासा देण्याचा मार्ग मिळू शकतो. अन्यथा पैसे जमा होण्यास आणखी विलंब होऊ शकतो. 2 हप्ते एकत्र येतील का की एक करून मिळतील, हा प्रश्नही पुढील काही दिवसात अधिक स्पष्ट होईल. पण आजच्या परिस्थितीत हा पैसा लगेचच खात्यात येण्याची शक्यता दिसत नाही. तरीही एक गोष्ट नक्की की सरकारने निधी थांबवलेला नाही. प्रणाली सुधारण्यासाठी काम सुरू आहे. फक्त वेळ आणि परवानगी या दोन्ही गोष्टी जुळून येणे गरजेचे आहे. त्यामुळे लाभार्थी बहिणींनी केवायसीची प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी, आपली कागदपत्रे अपडेट ठेवावीत आणि अधिकृत घोषणेकडेच लक्ष ठेवावे.